हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर इथे बघा सकाळची वेळ आहे आणि इथे मला गरम पाणी घ्यायचं होतं, सोबतच गोळी. पाणी गरम सकाळी घेतलं की मग कसं बरं होतं आणि गोळीसोबत गरम पाणीच घेते मी. आता ते सवयच झाली. आता बऱ्याच दिवसापासून उकळलेल्या जिऱ्याचं पाणी घेत नाही आहे. ते पाणी घेतलं ना तर ॲसिडिटीचा त्रास खूप कमी होतो आणि एवढ्यामध्ये कसं आहे, तेलकट काही ना काही खाण्यामध्ये येत आहे, त्याच्यामुळे ॲसिडिटीचा त्रास परत वाढला. रोज काही ना काही थोडं तिखट जरी जास्त खाल्लं किंवा आंबट खाल्लं, तेलकट खाल्लं की ॲसिडिटीचा त्रास होतोच होतो. तर त्यानंतर बघा इथे हॉलमध्ये आली. आता आज तर मी एकटीच आहे, कारण रुची आणि तिचे बाबा गावाला गेले, त्याच्यामुळे मग जास्त काही कामं नव्हते. तर म्हटलं आज थोडं किचनचं साफसफाई करायचं, म्हणजे जे काही रॅक होती ती व्यवस्थित अरेंज करायची होती मला. तर त्याआधी इथे बेड आवरायला घेतला. बेड वगैरे आवरून घेते, नंतर मग किचनमधले कामं. आता वाजलेले आहे 8 आणि आज थोडी लेटच उठली. आता एकटीला काही जास्त कामं नव्हते, नाश्ताही करायचा नव्हता, भांडे पण जास्त नव्हते, त्याच्यामुळे म्हटलं आरामात करूया. आणि सकाळी पण थोडा पाऊस आलेला होता, त्याच्यामुळे आज फिरायला पण गेली नाही. तर इथे बघा हे बेड सगळं आवरून घेतला. त्यानंतर जे सोफा आहे ना, सोफ्याचं कवर मला ते धुवायचं होतं आणि गादी पण वाढवायची होती, पण आता पावसाचं वातावरण आहे तर ते वाढवल्या जाणार नाही. कसं होतं की रुची घरी असली की ती सोफ्यावरच असते आणि जर बाहेर उन्हात वाढवायचं म्हटलं तर ती नाहीच बोलते, म्हणजे उठतच नाही सोफ्यावरून. आणि ते जर उषा त्यातल्या सोफ्यावरच्या बाहेर नेल्या तर ती लगेच आणून घेते, त्याच्यामुळे ते राहून जातं. तर म्हटलं आज वाढवायचं, पण आता बघते जर ऊन तापली तर ठेवेल ते, नाही तर मग नाही ठेवणार बाहेर. त्यानंतर तिकडचं आवरलं आणि इकडे आता किचनमध्ये आली. सोफ्यावरचं कवर काढायचंच आहे अजून, अर्धं काम इकडे अर्धं काम तिकडे असं चालू आहे. तर इथे ही जी रॅक आहे ही मला आवरायची होती, कारण याच्यामध्ये इतका पसारा झालेला होता. तिथे गव्हाचं कट्टं होतं, लोणच्याची भरणी होती, काही रात्रीचे भांडे लावायचे होते आणि इतकं ते अस्ताव्यस्त दिसत आहे. आता असं म्हटलं, आणि पिशवी आहे किराण्याची ती पण व्यवस्थित करायची होती. म्हटलं आता हे सगळं वेळ आहे तर एक साईड लावूया. रोज कसं होत नाही, कामं झाले, सकाळी चहा नाश्ता पाणी याच्यामध्येच वेळ जातो आणि हे राहूनच जातं. आता म्हटलं काम पण जास्त नाही आहे आणि वेळ पण आहे, तर म्हटलं चला करूया ते. तर इथे बघा आता ही जे सामान आहे, जे डबे आहेत ना, तर मी वरच्या कप्प्यामध्ये काहीच डबे ठेवलेले नाही, सेकंड जो आहे त्याच्यामध्येच ठेवलेले आहे, पण ते व्यवस्थित लागले गेले नाही असं मला वाटते. तर आता ते सगळे व्यवस्थित करते. तर त्याआधी म्हटलं ते इथे भांडे लावून घ्यायचे. भांडे लावून घेतले की नंतर मग बाकीचं सामान लावता येते. तर भांडे काही जास्त नव्हते फारसे, कालचे भांडे होते थोडे, म्हणजे 3-4 भांडे असतील ते घासून घेतलेले होते आणि ते संध्याकाळीच घासले काल, पण ते काही मी लावले नाही. रात्रभर म्हटलं पाणी त्यातलं निघू द्यायचं. तर इथे सगळं रॅकमध्ये ते व्यवस्थित लावलेलं आहे. आता विचार करत आहे रॅक या साईडला घ्यायचं, जिथे गॅसचं सिलेंडर आहे त्या साईडला, पण आता बघते कसं होते ते. कारण वरती हँगर असल्यामुळे कपडे तिथे अडकवतात आणि मग ते असं वाटते की भांड्याच्यावर ते कपड्याचा हँगर नको, त्याच्यामुळे मग मी इकडेच ठेवलेलं आहे. पण बघते मी त्या हँगर काढायचा प्रयत्न चालू आहे. त्यानंतर इकडे परत आता चहा ठेवायचा होता, कारण आता गोळी घेऊन अर्धा पाऊण तास झालेला होता. म्हटलं आधी चहा ठेवते, त्यानंतर बाकीची कामे करायची. तर इथे चहा ठेवला आणि नंतर आता मग बाकी कामे करणार आहे. तर इथे बघू शकता गॅस ओटा अगदी क्लीन आहे, कारण रात्री काही स्वयंपाक केला नाही, त्याच्यामुळे कुठलाही पसारा झालेला नाहीच आहे. आणि असं घरी कोणी नसलं, एकटं असलं तर काही कामं इतकी निघत नाही, स्वयंपाकाचं पण टेन्शन नसतं आणि भांडे पण जास्त निघत नाही, कारण सकाळी केलं तर ते संध्याकाळी होऊन जातं. तर असं त्यानंतर रात्रीच्या ज्या कालच्या 2 ते 3 चपात्या होत्या, तर त्याचं काय करायचं तो विचार करून राहिली, कारण सकाळी नाश्त्याला विचार केला की तेच खाऊन घ्यायची. त्यानंतर इथे चहा ठेवला, चहा घेतला आणि नंतर इथे ही जी रॅक आहे तर वरचा भाग पुसून काढला, तिथलं सामान व्यवस्थित लावलं. वरती काही जास्त आहे नाही, मातीचे भांडे आणि काचेचे भांडे आहेत आणि एक जे ऑर्गनायझर आहे ते ठेवलेलं आहे, पाण्याच्या बॉटल आहे. जास्त सामान ठेवलं नाही वर मी, जे वापरत नाही जास्त तेच आहे अडगळीचं, जसं की आता बॉटल काही फारशा यूज होत नाही त्या, आणि आप्पे पात्र आणि इडलीचं कुकर ते वरती ठेवलेलं आहे, ते काही रोज उपयोगी पडत नाही. त्यानंतर हे जे खाली डबे ठेवलेले आहे, तर पाठीमागे डबे आहे, परत पुढे डबे आहे, अशा पद्धतीने ते खूप डबे झालेले आहे. तर ते मला सुटसुटीत लावायचे आहे. तिथचे काही डबे खालच्या साईडला लावणार आहे, जे की म्हणजे खालचा भाग आहे तिथे, तिसरा कप्पा त्यामध्ये. तर हे डबे सगळे पुसून घेतले. त्यानंतर इथे हे गावावरून आणलेले पापड होते, थोडेसे राहिले, म्हटलं राहू दे, ते डबा घासायचा होता आणि ते पापड थोडा चूर झालेला होता, म्हणजे तुकडे झालेले होते, ते तळून घेईल, नाहीतर मग ते राहिले तर राहून जातात. त्यानंतर मग हे सगळे डबे पुसून घेतले आणि व्यवस्थित एक साईड लावले. ते बघितलं कुठल्या डब्यात काय आहे काय नाही ते. आता ते कसं कधी कधी स्टीलच्या डब्यामध्ये लक्षात येत नाही कुठे काय ठेवलं ते,
तर त्यानंतर बघा आता इथे वरती फक्त एवढेच डबे ठेवलेले आहे. आता कुठलाही पसरा ठेवणार नाही तिथे, फक्त 2 मिक्सरचे पॉट आणि त्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये उरलेले डबे, म्हणजे व्यवस्थित दिसेल ते बघायला आणि नीटनेटकं वाटेल. आणि खूप दिवसापासून मला ती रॅक साफ करायची पण ते कुठून सुरुवात करावं हेच लक्षात येत नव्हतं. कारण मला या रूम जरी मोठी असली ना तरी का कुणास ठाऊक की मला असं वाटतं की माझं किचन व्यवस्थित लागलंच नाही, म्हणजे काहीतरी असं मिसिंग वाटतं, म्हणजे मनासारखं वाटत नाही आहे ते. किती इकडचं तिकडे केलं ना तरी असं वाटतं की नाही व्यवस्थित लागलं नाही. जोपर्यंत आपल्याला परफेक्ट वाटत नाही तोपर्यंत काही ते व्यवस्थित लागल्या जात नाही. त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने हे सेट केलेलं आहे. सर्वात खालच्या बाजूला कांदे लसूण टोपल्या त्या ठेवलेल्या आहे. आणि आता लोणचं हे मी थंड पाण्यामध्ये ठेवलं बऱ्याच दिवसापासून, 15-20 दिवस झाले. एका भांड्यामध्ये पाणी घेतलं थंड. तर म्हटलं आता ते काढून घ्यायचं थंड पाण्यातून आणि बघितलं लोणचं, म्हटलं असं काही खराब झालं की काय. तसं तर झालं नाही, ते खराब चांगलंच आहे. आता एवढ्यामध्ये असं झालं की 4 ते 8 दिवस झाले ते काही मी व्यवस्थित मिक्स केलं नव्हतं, म्हणून मग आता म्हटलं चला एकदा करून घेऊया. तर त्याच्यामध्ये काहीतरी पडलं असं म्हणून ते बघायला गेली मी, तर काहीच नव्हतं. जो कापड होता पांढरा तो असा हे झालेला होता, म्हणजे तेल लागलं त्याला थोडं, तर ते व्यवस्थित करून घेतलं आणि परत तो कापड बांधून आता ते वर मी रॅकमध्येच ठेवणार आहे. आधी ती भरणी खालीच होती, जे की पाण्याचं भांडं होतं त्याच्यामध्ये. तर हे सगळं आवरलं आणि नंतर ह्या स्टीलच्या ड्रममधले काही 1-2 भांडे मला काढायचे होते. जो छोटा गंज होता चहासाठी तो, कारण यामध्ये बरेच भांडे आहेत ते जे की मी उपयोगी काढले नाही. तर 1-2 भांडे काढले आणि परत तो ड्राम व्यवस्थित ठेवला. तर अशा पद्धतीने इकडचा साईड तो सगळा क्लीन करून घेतला आणि ड्रमच्या मागे जो काही कचरा होता तो झाडला. त्यानंतर इकडे हॉलमध्ये आली. आता हे जे फ्लॉवर पॉट आहे ना, तर या फुलांवर इतकी धूळ झाली होती भरपूर अशी, तर ते पुसून घेतली. काही किचनमधलं काम चालू आहे, काही इकडलं असं सुरू आहे. आणि हे रोज जर करायचं म्हटलं तर घाई गडबडीमध्ये पुसते, पण पाहिजे तसं असं डीप क्लिनिंग होत नाही. तर आज म्हटलं वेळ याच्यामध्येच घालवायचा, तर सगळं हे पुसून घेतलं. आणि याच्या ज्या पाकड्या आहे ना, पाकड्यावर अशी धूळ लगेच दिसून येते आणि वेल्वेटच्या पाकड्या असल्या की धूळ अशी लगेच लक्षात येते. तर ते अलगद म्हणजे थोडा कापड ओला केला आणि त्याच्याने सगळं ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं. आणि कसं होतं ना की आपला रोजचं कामाचं डेली रुटीन असलं की रोजच्या कामामध्ये वेळ जातो आणि हे जर असं डीप क्लिनिंग म्हटलं ना तर हे राहून जातं. तर आज कसं निवांत वेळ होता, खाण्यापिण्याची नाश्त्याची कुठलीही गडबड नव्हती, त्याच्यामुळे हे काम काढलं मी. आणि असे कामं मला क्लिनिंगचं काम करायला खूप आवडतं, पण असं होतं की कधीकधी जर जास्त कामं डोक्याच्या वर झाले की मग नको वाटते, कंटाळा येतो. आणि एकदा की खाणं पिणं आटोपलं की मग तर अजिबातच करायची इच्छा होत नाही. दुपारच्या वेळेस तर सहसा करत नाही मी हे सगळे कामं, म्हणजे आधीच करून घेते सकाळच्या वेळेस, म्हणजे फरशी पुसायच्या आधी, तर तेव्हा व्यवस्थित क्लीन वाटतं. त्यानंतर हे सगळं क्लीन केलं. नंतर हा टी व्हीचा जो भाग होता, तर इथे ट्रॉफी होत्या बऱ्याच, तर त्या पुसायला घेतल्या. त्याच्यावर धूळ झालेली होती. आता खालची रूम असल्यामुळे धूळ येतेच येते. आणि त्यानंतर टी व्ही पुसायचा होता मला, तर टी व्ही अलगद हलक्या हाताने पुसावा लागते, कारण तो काही असा आम्ही लावलेला नाही, फिट केलेला नाही, फक्त स्टँडवर आहे. आणि स्टँडवर असल्यामुळे मग ते कसं अगदी जपूनच मला ते क्लिनिंग करावे लागते. आता मुलगी घरी असली की ती बोलते की नाही ते हातच नको लावू या भागाला, तिला वाटते टी व्ही पाळेल की काय. पण तिला असं म्हणजे टी व्हीला इतकी जपते ती की कुणाला हात लावू देत नाही. म्हटलं चला आज अगदी हलक्या हाताने पुसायचं. आणि इथे मी हे 7 घोड्याचा वरती जो आहे तिथे फ्रेम लावलेली आहे. आता मला एक बाबासाहेबाची फ्रेम पण लावायची आहे, पण इथे कसं खिळे नाही आहे, त्याच्यामुळे लावावं कुठं हाच प्रश्न आहे. आता जिथे खिळे असले तिथे लावते. त्यानंतर इकडे किचनमध्ये आली आणि हे जे ऑर्गनायझर आहे ना, तर याचे जे खालचे जे काय म्हणतात त्याला, ते स्टँड लावायचे ते क्यूब, तर ते व्यवस्थित लागल्या गेले नाही, त्याच्यामुळे ते एक निघतं लगेच, असे ढिले झाले, व्यवस्थित ते लावलं गेलं नाही. हे रुचिला लावायला सांगितलं पण तिने काही बरोबर लावलेलं नाही. तर आता म्हटलं काय करायचं, पूर्ण ओपन करण्यापेक्षा मग मी काय केलं की कागद मध्ये लावले, कागदावर ते क्यूब जोडले, म्हणजे थोडे फिट्टच झाले आणि ह्या पद्धतीने ते सेट केलं. आता ही पण रॅक आवरायची होती मला कपड्याची, पण ती आता आवरणार नाही, ती बघेल उद्या. त्यानंतर इथलं सगळं सामान ठेवलं, जे काही उपयोगी आहे ते, आणि जे उपयोगाचं नाही ते डस्टबिनमध्ये टाकून देईल. आणि असं एक्स्ट्राचं सामान असलं की असंच जमा होतं, जिथलं तिथं राहिलं की राहिलंच ते सगळं ठेवलं. आणि त्यानंतर हे जो काही कचरा आहे तो बाहेर नेऊन टाकते. त्यानंतर आता हा भाग आवरलेला आहे. आणि अशा पद्धतीने सकाळचं म्हणजे आज याच्यामध्येच वेळ घालवला मी. आता त्यानंतर आता हे आहे सोफ्याचं कवर. तर सोफ्याचं हे जे कवर आहे ते पूर्ण दोन्ही धुवायचे आहे मला. आणि याचं जे त्या गादीला कवर आहे ते पण धुवायचं आहे. गादी मला ते धूळ झाली होती त्यावर थोडी ते झटकून घेतली. आता बाहेर झटकायचं म्हटलं तर पाऊस चालू होता, बाहेर नेणं शक्यच नव्हतं. आता मला तर ती वाळवायची होती, पण पाणी असल्यामुळे बाहेर वाळवता येत नाही.
त्यामुळे फरशी पुसायच्या आधी इथेच मी झटकून घेतली ती व्यवस्थित, त्यावर धूळ झालेली होती. आणि त्यानंतर ह्या गादीखाली आमच्याकडे हमखास असा पसारा असतो. तुमच्याकडे पण असं असतं का सोफ्याखाली एक्स्ट्राचा पसारा? आणि आपली मिडल क्लास फॅमिली म्हटलं तर काही ना काही असे कामं असतातच. सोफ्याखाली कागदं किंवा रुमाली अशा जमा असतात. तसंच बेडखाली काही ना काही असं एक्स्ट्राचं किती आवरा किती उचला ते होतच होतं. तर ते सगळं उचललं, त्यानंतर सोफा पुसून घेतला आणि आता यावर नवीन कवर टाकणार आहे, पण सध्या काही टाकत नाही ते. तर ते थोडा वेळ सुकू देणार. नंतर त्यानंतर जे गादीचं कवर आहे ते लावेल, त्यानंतरच नवीन कवर टाकेल. तसं काही आता कोणी बसणार नाहीच आहे सोफ्यावर. रुची असली तर ती बसते, आता ती नसल्यामुळे सोफा तसाच राहील तो. त्यानंतर हे सगळं धुवायला आणलं इकडं. म्हटलं आधी सर्फमध्ये टाकून द्यायचं, त्यानंतर घरातली कामं करायची. नंतर तोपर्यंत सर्फमध्ये छान मुरते ते, नंतर धुवून टाकील ते. तर इथे असं लाईट नसल्यामुळे थोडं अंधूक वाटत असेल तुम्हाला, कारण इकडे असं काही नाही. फक्त एक खिडकी आहे छोटीशी, तिथे नेट लावली आहे मी, फारसा उजेड काही येत नाही. तर इथे सर्व कपडे हे सर्फमध्ये टाकले आणि आता वाजलेले आहेत 8:30. हे लवकर धुतले तर लवकर सुकेल, नाहीतर कसं ऊन नाहीच आहे, पावसाचं वातावरण आहे, पण हवा आहे, हवेमुळे सुकून जातील बऱ्यापैकी. आणि बाकी जेवढे काही सुकले तेवढे दिवसभर बाहेर ठेवणार, नंतर घरामध्ये फॅनच्या हवेमध्ये रात्रभर ते सुकतातच. त्यानंतर इकडे किचनमध्ये आली. आता जे काही भांडे होते थोडेफार ते घासायला घेतले, 1-2 डबे घासायला काढले आणि आता ते भांडे घासायला घेतले. त्यानंतर बाकीची कामे, गॅस ओट्याचं क्लिनिंग करायचं होतं आणि बाकी भांडे वगैरे. तर मला एक सांगायचं होतं की माझा वॉश टाईम आता बऱ्यापैकी होत आलेला होता, पण मध्येच असं झालं गॅप पडली, त्याच्यामुळे कमी होत गेलेला आहे. आणि त्यातल्या त्यात आता मी म्हणजे यूट्यूबवर बरेच व्हिडिओ बघितले की 4,000वरून 8,000वर वॉश टाईम झालेला आहे. तर आता तर असं वाटलं की टेन्शनच आलं की एवढा वॉश टाईम पूर्णच कसा करायचा. तर ठीक आहे, जेव्हा वाढेल तेव्हा व्हिडिओ टाकत राहायचे आणि आपलं काम करत राहायचं. कारण असं होतं की मध्ये बऱ्यापैकी गॅप पडल्यामुळे मग अगदी व्ह्यूज पण कमी यायला लागले आणि वॉच टाईम पण कमी झाला. तर पुन्हा मी प्रयत्न करते नव्याने, आता रोज एक शॉर्ट व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते आणि एक लाँग व्हिडिओ 1 दिवसानंतर. त्यानंतर सगळे कामं आटोपले, बाहेर कपडे वगैरे वाळत टाकले आणि हॉल बघा पूर्ण आवरलेला आहे. कोणी घरी नसलं की सामान कसं नीटनेटकं राहतं. आता बघू शकता सगळं हे साफ केलेलं आहे, जिथल्या वस्तू तिथे, आणि व्यवस्थित वाटत आहे. फक्त आता ही खुर्ची आहे ही साईडला ठेवायची आहे. त्यानंतर इकडे सगळं व्यवस्थित सामान लावलं. इकडे देवपूजा पण झालेली आहे, देवपूजा वगैरे आटोपली. आता करायचा होता स्वयंपाक. स्वयंपाक आता एकटीच आहे, काही नाही, थोडं बेसन आणि भातच करणार आहे, बाकी काही नाही. कालच्या पोळ्या होत्या त्यातली 1-2 पोळी गरम करून घेईल. त्यानंतर इकडचा भाग हा पण सर्व क्लीन झालेला आहे आणि बाकी सगळे कामं आटोपली की बरं वाटते. त्यानंतर या खिडकीमधून बघू शकता छान असं इकडे हिरवं हिरवं वातावरण आहे. आणि इकडे पुढच्या भागामध्ये हे इथे तुळशीचं वृंदावन, झाडे, तिथेच कपड्याचा तार आणि मस्त असं वातावरण असते सकाळच्या वेळेस. आणि दिवसभर पण इकडे छान वाटते, असं थंड हवा, बाहेर बसलं की छान थंडावा असतो. घरामध्ये तरी थोडं गरम होते. तर असं काही पुढचं म्हणजे भाग आहे आमचा. आणि त्यानंतर बघा इथे आता स्वयंपाकाची तयारी, ते एकीकडे भात लावायचा होता आणि त्यानंतर आता भाजीची तयारी. तर काही नाही, थोडं पिठलं करणार आहे आणि भात. एकटी असलं तर मग काही जास्त करायचं नसतं. तर आता तिला म्हणजे रुची आणि तिचे बाबा आता कधी येतात माहिती नाही, वेळही होऊ शकतो, त्याच्यामुळे मग एकटीपुरतंच करणार आहे. जर उशिरा आले तर मग ते शिळच खावं लागेल, त्याच्यामुळे काही जास्त करून ठेवत नाही. त्यानंतर इथे कांदे, टमाटर, मिरची सगळं चिरायला घेतलं आणि बेसन आता मी याचंच करणार आहे. मिरचीचा ठेचा माझ्याकडे 4-8 दिवसापासून होता, तो ज्याच्यामध्ये टाकणार आहे. त्याचं बेसन पण छान होते. तर इथे जिरं, मोहरी, लसूण थोडं लालसर होऊ दिला. त्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची तर नाहीच टाकणार, ठेचाच टाकणार आहे, तिखट पण नाही. त्यानंतर इथे टमाटर, कोथिंबीर, थोडी हळद, मीठ आणि जो ठेचा केलेला होता मिरचीचा तो ॲड केलेला आहे. आणि अशा पद्धतीने सुकं पिठलं करणार आहे, जास्त म्हणजे पातळ नाही, जास्त घट्ट नाही, म्हणजे भातासोबत खाऊ शकतो या पद्धतीने. तर छान असं मिक्स केलं. त्यानंतर बेसन मला गाळायचं होतं, कारण बेसन खूप दिवसाचं होतं, ते दुकानातून आता आम्ही विकतच आणतो, जसं काही दळून आणत नाही ते, त्याच्यामुळे म्हटलं बऱ्याच दिवसाचं आहे ते, तर आधी गाळून घेते, त्यानंतर ज्याला बेसन लावेल ते. आणि ऐनवेळी म्हणजे ते लक्षात येतं, जेव्हा असं डब्यामध्ये असतं लक्षात येत नाही, जेव्हा करायला जातो तेव्हा लक्षात येतं की नाही आपल्याला हे गाळायचं आहे. आणि असं नेहमीच होतं. त्यानंतर बेसन वगैरे गाळून घेतलं आणि थोडंसं भाजीपुरतं ते चाळलं चाळणीने, सॉरी मी गाळून बोलली, चाळणीने चाळून घेतलं. आता बाकीचं चाळायचं आहे ते, तर म्हटलं आधी भाजी करते, त्यानंतरच आता बाकीचं जे काही आहे ते चाळून घेते. जास्त नव्हतं, थोडंफार होतं, अर्धा पाव असेल साधारणतः. तर ते चाळणीने चाळून घेतलं आणि जास्त नाही, इतक्या डब्याने डबाभर बेसन आहे हे. आता हे पॅकेटचं बऱ्याच दिवसाचं पॅकेट होतं, साधारण 1-2 महिने झाले.
त्याच्यामुळे म्हटलं गाळून घ्यावं. त्यानंतर डबा इथे फॅनच्या हवेखाली सुकत ठेवलेला आहे आणि नंतर दुपारचं जेवण भात भाजी आणि चपाती. नंतर आता वाजलेले आहे 4:30. तर सोफ्याचं कवर सुकलेलं होतं, हे कवर लावायचं होतं. त्यानंतर मला यावर दुसरं कवर टाकायचं आहे. तर हे कवर लावणं म्हणजे एक कसरतच आहे, कारण ते शिवलेलं आहे मी, असं हाताने शिवलं, ते व्यवस्थित लागल्या जात नाही. तर खूप वेळ लागतो ते लावायला. तर ते कारण एकतर ते फाटत पण आलेलं आहे. तरी म्हटलं ते सगळं व्यवस्थित लावून घेऊ, नंतर वरून ते शिवता येते. थोडं म्हणजे समोरचा जो साईड होता तो त्यातली शिलाई निघालेली होती. तर अशा पद्धतीने ते व्यवस्थित केलेलं आहे आणि धुतल्यानंतर कसं छान वाटतं ते. त्यानंतर यावर आता जे नवीन कवर आहे ते टाकणार आहे आणि जे धुतले ते थोडे ओलसरच आहे, त्याच्यामुळे कसं आता हे लवकरच सुकतात. तर हे जास्त नाही, 4-5 दिवस राहू देईल, नंतर लगेच धुवायला टाकेल, कारण हे लवकर खराब होतात. आणि जे धुतलेले आहेत ते 8 दिवस 10 दिवस ठेवले तरी लक्षात येत नाही. तर अशा पद्धतीने सोफा वगैरे आवरला. त्यानंतर हे पार्सल आलेलं होतं. आता पार्सल हे आहे दाराला लावायचं. काय ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बाय बाय.